जयंत पाटील इथं आले होते परवा, त्याचा चेहरा बघितला, लय डिम पडलं होतं. तर मंडळी, तुमचं मत काय याच्या आणखीन एक नवीन भागात तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर गोपीचंद पडळकर म्हटलेत मुख्यमंत्री होणार म्हणून नव्या नवरीसारखा नटलेला जयंत पाटील. तर चला पाहूया पुढे जाऊन पडळकर म्हटलेत तरी काय आणि या सर्वावरती तुमची काय मतं आहेत हेही जाणून घेऊयात. बक्षीस पण आम्ही जाहीर केलं. जयंत पाटील इथं आले होते परवा, त्याचा चेहरा बघितला, लय डिम पडलं होतं. अरे 22 तारखेला संध्याकाळी हा माणूस मुख्यमंत्री होणार म्हणून नव्या नवरीसारखा नटला होता, इकडं तिकडं फिरत होता की मुख्यमंत्री होणार, आणि सकाळी 11 वाजता गारज झाला, एकदम गडी डिम पडलाय, एकदम असा राजबिंडा गडी पण असा डिम पडलाय. आणि तो काय म्हणतोय, कार्यकर्त्याची मिटिंग घेऊन आपला विजय हा 61,000 मतांनी झालाय. निवडून किती मतांनी आलाय? 11,000. भाजपवाल्यांनी 50,000 मतं यात अगोदरच सेट केलेत. म्हणून मी आणि सदाभाऊनं घोषणा केली, जर जयंतराव पाटील बाहेरच्या देशामध्ये शिकलेले आहेत, इंजिनियर आहेत, त्यांनी जर हे सिद्ध केलं तर मी 50 रुपयाचं बक्षीस देईल आणि सदाभाऊ 51 रुपयाचं बक्षीस देईन. असं 101 रुपयाचं बक्षीस आम्ही जाहीर केलं. मनोज यांचं असं म्हणणं आहे की डायरेक्ट मुद्दा, एकच छंद, गोपीचंद. करेक्ट कार्यक्रम. तर जिंकेश देशमुख यांचं असं म्हणणं आहे की तोच जयंत पाटील उद्या अजित पवार गटामध्ये आला तर तुमचं हागायचं बंद होईल. तर गोरक्ष पाटील यांचं असं म्हणणं आहे की काही असो पण गोप्याभाई पवारांच्या पक्षाची धुलाई लय भारी करतो. चांगलं वाटतंय.